या बातमीचे प्रस्तुत करतायत 31 वर्षापासून आपल्या सेवेत असलेले अग्रसेन ट्रेडर्स। आमच्याकडे सोन्यासारखा शरबती घेऊ उपलब्ध, तसेच नरम पोळीसाठी विशेष शरबती घेऊ उपलब्ध व सर्व प्रकारचे घेऊ, ज्वारी, डबल फटका तूर डाळ, फटका चना डाळ, कालीमुछ चावल व सर्व धान्य योग्य होलसेल भावात मिळेल। आमचा पत्ता गजानन महाराज मंदिर जवळ वरुड। कदलीसाठी जाणाऱ्या 16 गौवंशांना दिले जीवनदान। स्थानिक गुन्हे शाखेसह शेगाड पोलिसांची दमदार कारवाई। अवैधरित्या गौवंशांची वाहतूक करणाऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने शिंदुरजनाघाट पोलिसांच्या हद्दीमधून कतलीसाठी जाणाऱ्या 16 गौवंशांना पकडून त्यांची सुटका केली आहे। या कारवाईमध्ये पोलिसांनी एकूण 5,89,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईमुळे अवैधरित्या गौवंशांची वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। अवैधरित्या गौवंश जातीची जनावरे कतलीसाठी जात असल्याच्या गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा व शिंदुरजनाघाट पोलिसांनी केलेल्या कारवाईत बोलेरो पिकअप वाहन क्रमांक MP13ZG0280 किंमत अंदाजे 4 लाख रुपये, 16 गौवंश जनावरे किंमत अंदाजे 1,89,000 रुपये असा एकूण 5,89,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून शिंदुरजनाघाट पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे। वरुड शहरातून 2 गायींची चोरी, अज्ञात चोरट्यांविरुद्ध वरुड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। वरुड शहरातील खारीपुरा येथील सावता मंदिर मागील गोठ्यात बांधून ठेवलेल्या 4 पैकी 2 गायी अंदाजे किंमत 80,000 रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना 19 एप्रिल रोजी उघडकीस आली। या प्रकरणी शेतकरी सचिन सुभाष निंबूरकर वय वर्ष 45 राहणार वरुड यांनी वरुड पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली। त्या आधारे पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। तर या घटनेचा पुढील तपास वरुड पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली वरुड पोलीस करीत आहे। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 9373343384 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या Instagram पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।